घरात एका मोठ्या कौटुंबिक कार्याची लगबग सुरू होती. नातेवाईकांची ये-जा, गप्पांचा आवाज आणि वातावरणातला उत्साह या सगळ्याच्या केंद्रस्थानी होतं आमचं किचन. याच गडबडीत माझ्या आईने स्पेशल जेवणासाठी देवला पर्सनल शेफ म्हणून घरी बोलावलं होतं. देव किचनमध्ये आल्यापासूनच तिथलं वातावरण बदलून गेलं होतं. त्याचे नीटनेटकं काम, भाज्या कापण्याची त्याची सफाईदार शैली आणि चेहऱ्यावरचं शांत हसू सगळंच लक्ष वेधून घेणारं होतं. आईला मदत म्हणून मीही किचनमध्ये गेले. "हाय, मी पूजा. तुला काही मदत हवी आहे का?" मी सहज विचारलं. देवने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. "हो, नक्कीच, पूजाजी. जर तुम्ही मला हे मसाले एकत्र करायला मदत केली, तर बरं होईल," तो आदराने म्हणाला. मी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिले. तो मोठ्या पातेल्यात आमरस आणि रस्सा भाजीची तयारी करत होता. संपूर्ण किचनमध्ये सुगंधी मसाल्यांचा आणि उकळत्या फोडणीचा अप्रतिम घमघमाट सुटला होता. काम करता करता अचानक एका मोठ्या भांड्याचा तोल गेला. काळजीपूर्वक, देव पटकन उद्गारला आणि त्याने भांडं सावरण्यासाठी हात पुढे केला. त्याच घाईत त्याचा हात थेट माझ्या हातावर पडला. तो स्पर्श अगदी काही सेकंदांचाच होता, पण माझ्या अंगावर सरसरून काटा आला. देवने शांतपणे माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक हळुवारपणा होता. "सॉरी, पूजाजी, लागलं नाही ना?" त्याने काळजीने विचारलं. "नाही, मी ठीक आहे," मी कसंबसं म्हणाले, पण माझा चेहरा चांगलाच लाल झाला होता. काही वेळाने भाजी तयार झाली. देवने चमच्यात थोडी भाजी घेऊन मला चाखायला दिली. "सांगा, कशी झालीये चव?" मी ती भाजी चाखली आणि थक्कच झाले. इतकी अप्रतिम चव मी आधी कधीच चाखली नव्हत्या. त्याच्या हाताच्या त्या चवीने फक्त जिभेलाच नाही, तर माझ्या मनालाही पूर्णपणे जिंकून घेतलं होतं. त्या क्षणी मला जाणीव झाली की हा फक्त एक शेफ नाही, माझ्या हृदयात काहीतरी नवीन आणि सुंदर सुरू होतंय. दिवसभराचा पाहुणचार आणि कौटुंबिक कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्रीचे 11:30 वाजले होते. घरातील सर्व पाहुणे आणि आई-बाबा आपापल्या खोलीत विश्रांती घ्यायला गेले होते. संपूर्ण घरात एक शांतता पसरली होती. पण माझं मन मात्र अजिबात शांत नव्हतं. डोक्यात सतत देवचा तो शांत चेहरा, त्याचा स्पर्श आणि त्याच्या हाताची ती अप्रतिम चव फिरत होती. मला झोप येणंच शक्य नव्हतं. मी हळूच खोलीबाहेर पडले आणि किचनच्या दिशेने गेले. तिथे हलकासा प्रकाश दिसत होता. देव अजूनही तिथेच होता. दिवसभराची भांडी आणि ओटा आवरून तो उद्याच्या नाश्त्याची काही पूर्वतयारी करत होता. दरवाजात उभं राहून मी त्याला काही वेळ पाहत राहिले. कामात असतानाही त्याच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नव्हता. मी थोडी पुढे गेले आणि हलक्या आवाजात म्हणाले, "देव, अजून काम संपलं नाही का? खूप उशीर झालाय." देवने वळून पाहिलं. मला तिथे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू उमटलं. "अरे पूजाजी, तुम्ही अजून जाग्या आहात? हो बस, जवळपास संपतच आलंय काम. उद्या सकाळी वेळेवर सगळं व्हावं म्हणून थोडी तयारी करत होतो." "मी तुला काही मदत करू का?" मी विचारलं. "नाही, नाही, तुम्ही पाहुणी आहात. दिवसभर धावपळ झाली असेल तुमची," तो नम्रपणे म्हणाला. "मला झोप येत नाहीये," मी थोडी धीट होऊन म्हणाले. "आणि मला खरं सांगू तर मला तुझ्याकडून एखादी नवीन रेसिपी शिकायची आहे. स्पेशली ती तू संध्याकाळी बनवलेली खास डिझर्ट सॉसची ट्रिक." देवने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक आली. "असं होय? मग चला, आजची स्पेशल लेट नाईट कुकिंग क्लास सुरू करूया." आम्ही दोघे किचनच्या ओट्यासमोर शेजारी शेजारी उभे राहिलो. देवने पॅन गॅसवर ठेवला आणि चॉकलेट व बटर एकत्र करायला सुरुवात केली. तो मला अगदी बारीक-सारीक गोष्टी समजावून सांगत होता. मिश्रण जास्त गरम नाही करायचं, आच मंद ठेवायची आणि ढवळताना हात थांबवायचा नाही. त्याचा आवाज एकदम मंद आणि मखमली वाटत होता. तो सांगत असताना मी मात्र पदार्थापेक्षा त्याच्या चेहऱ्याकडेच जास्त पाहत होते. गॅसच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा खूपच आकर्षक दिसत होता. "आता तुम्ही ढवळा," देवने चमचा माझ्या हातात दिला. मी चमचा फिरवायला सुरुवात केली, पण योग्य पद्धतीने फिरवणं मला जमून येत नव्हतं. देवने काहीही न बोलता हळूच मागे येऊन माझा हात आपल्या हातात घेतला. त्याचा गरम श्वास माझ्या मानेवर जाणवत होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या हातातला चमचा सुट्टा सुट्टा वाचला. असं गोलाकार फिरवायचं. तो अगदी माझ्या कानाजवळ हळूच पुटपुटला. माझ्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. किचनमधला चॉकलेटचा सुवास आणि आमची ही जवळीक वातावरणात एक वेगळाच रोमॅन्टिक जादू भरून राहिली होती. मला ती रेसिपी शिकण्यात रस उरलाच नव्हता. मला फक्त तो क्षण तिथेच थांबवून ठेवायचा होता. देवने हलकेच आपला हात बाजूला घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या शांत मध्यरात्रीच्या एकांतात आमच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या.
त्या मध्यरात्रीच्या शांततेत किचनमधलं ते चॉकलेट सॉसचं भांडं आता गॅसवरून खाली उतरवलं गेलं होतं. पण आमच्या दोघांच्या मनात पेटलेली ती एक सूक्ष्म ठिणगी मात्र अधिकच गडद होत होती. किचनमध्ये आता उरला होता फक्त पिवळसर मंद प्रकाश, उकळलेल्या दुधाचा हलकासा सुगंध आणि आमच्या श्वासांचा मंद आवाज. रेसिपी छान झाली, मी कशीबशी शांतता तोडत म्हणाले. माझा आवाज थोडा कापरा झाला होता. हो, पण लक्ष रेसिपीपेक्षा भलतीकडेच जास्त होतं वाटतं. देवने अत्यंत हळूवार आणि खोडकर आवाजात विचारलं. त्याच्या या वाक्याने माझे गाल अधिकच लाल झाले. मी पटकन नजरा चुकवल्या आणि टेबलवर पसरलेले चमचे व वाट्या आवरायला सुरुवात केली. असं काही नाहीये, मी फक्त काम उरकत होते. उशीर झालाय ना म्हणून. पूजाजी घाईत काम केलं की वस्तू पडतात किंवा मन भरकटतं, देव माझ्याजवळ येत म्हणाला. तो माझ्या इतक्या जवळ आला होता की मला त्याच्या परफ्यूमचा सुगंध स्पष्ट जाणवत होता. मी बेसिनजवळ उभी राहून पाण्याचे भांडे धुवायला घेतले. मी आवरावर करत असताना अचानक देवने माझ्या हातातला कापडी निपकीन हळूच घेतला. थांबा, पाणी सांडेल तुमच्या साडीवर. मू करतो कोरडं, तो म्हणाला. तो ओटा पुसण्यासाठी खाली वाकला. आम्ही दोघेही एकाच लहानशा जागेत आवरावर करत होतो. ओटा पुसता पुसता त्याचा खांदा माझ्या खांद्याला टेकतोय असं वाटल्याने मी जरा मागे सरकले. पण मागे सरकताना माझा पाय ओल्या फरशीवरून घसरला. पूजा, देवने क्षणार्धात एका हाताने माझी कंबर धरली आणि दुसऱ्या हाताने मला ओट्याचा आधार देऊन सावरलं. माझे दोन्ही हात नकळत त्याच्या छातीवर टेकले गेले. काही सेकंद आम्ही दोघेही त्याच स्थितीत थांबलो. माझा श्वास रोखला गेला होता आणि त्याच्या छातीत धडकणारे ठोके मला माझ्या हाताला स्पष्ट जाणवत होते. देवच्या डोळ्यात काळजी होती, पण त्यापेक्षाही जास्त एक गडद, हळूवार आकर्षण होतं. त्या एकांतात, त्या रात्रीच्या 3 वाजता संपूर्ण जग जणू थांबलं होतं. कौटुंबिक सोहळ्याची ती धावपळ, लोकांची गडबड, सगळं काही दूर निघून गेलं होतं. तिथे फक्त मी होते आणि देव होता. देवाने हलकेच माझ्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक लट मागे सरकवली. त्याचा हाताचा बोट माझ्या गालावरून फिरला. काळजी घेत जा ना. दरवेळी सांभाळायला मीच असेन असं नाही. तो अत्यंत मखमली आणि प्रेमाळ स्वरात म्हणाला. मग राहून जा ना कायमचा, मला सांभाळायला. माझ्या तोंडून नकळत ते शब्द बाहेर पडले. हे ऐकून देवच्या चेहऱ्यावर एक सुंदर पण काहीशी गूढ स्मितहास्य उमटली. त्याने मला हळूच सरळ उभं केलं. आवरावर जवळजवळ पूर्ण झाली होती. रात्र खूप झालीये पूजाजी, आता विश्रांती घ्या. देवने अत्यंत आदराने आणि हळुवारपणे सावरत म्हटलं. मी त्याच्याकडे शेवटचा एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि धडधडत्या अंतकरणाने माझ्या खोलीच्या दिशेने निघून गेले. त्या रात्री मला एक गोष्ट नक्की कळाली होती की ही फक्त एका शेफ आणि मालकिनीच्या मुलीची साधी ओळख राहिली नव्हती, तर आमच्यात एक न सुटणारं रेशमी बंध निर्माण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळाच उत्साह होता. सोहळा पार पडला होता आणि पाहुणे आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते. पण माझं मन मात्र फक्त किचनच्या दिशेने पळत होतं. रात्री घडलेला तो प्रत्येक क्षण, तो स्पर्श आणि तो मखमली आवाज माझ्या मनात सतत घुमत होता. मी घाईघाईने किचनमध्ये गेले, पण तिथे शांतता होती. ओटा स्वच्छ आवरलेला होता आणि मसाल्यांचा सुवास अजूनही हवेत रेंगाळत होता. पण देव तिथे नव्हता. आई, देव कुठे आहे? मी जरा सावरत विचारलं. अरे देव, तो तर पहाटेच निघून गेला. त्याचं काम संपलं होतं ना? आई सहजतेने म्हणाली. हे ऐकून माझं मन एका क्षणात सुन्न झालं. तो मला न सांगताच निघून गेला. एकदाही भेटायचा प्रयत्न केला नाही. एका अनोख्या विश्वात नेऊन त्याने मला असं अचानक एकटं सोडलं होतं. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. दिवस निघून जात होते. मी माझी रोजची कामं करत होते, पण माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. तो फक्त एक शेफ होता आणि मी फक्त एका सोहळ्यातली ओळख. मीच कदाचित जास्त अपेक्षा केली होती का, असा विचार करून मी स्वतःला समजावत होते. असाच 1 महिना निघून गेला. एका रविवारी बाबांनी संध्याकाळी घरात सर्वांना हॉलमध्ये एकत्र बोलावलं. "पूजा, जरा इकडे ये," बाबा आनंदाने म्हणाले. "तुझ्यासाठी एका खूप चांगल्या कौटुंबिक स्टॉलवर्ट्सकडून लग्नाचं स्थळ आलं आहे. मुलगा खूप सुसंस्कृत आहे आणि स्वतःचं एक प्रसिद्ध रेस्टॉरंट चालवतो." माझं हृदय धडधडलं. मला या लग्नात अजिबात रस नव्हता. माझं मन अजूनही त्या एकाच चेहऱ्याभोवती फिरत होतं. "आम्हाला मुलगा आणि त्यांचं कुटुंब खूप आवडलंय. आज ते आपल्याला भेटायला येणार आहेत," आईने चेहऱ्यावर हसू आणत सांगितलं. काही वेळातच दारावरची बेल वाजली. आई-बाबांनी जाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. मी नकळतच मान खाली घालून हॉलमध्ये आले. "ही आमची मुलगी पूजा," बाबांनी माझी ओळख करून दिली. मी हळूच मान वर केली आणि समोर पाहताच माझे पाय जमिनीलाच खिळले. सोफ्यावर सूट परिधान करून
चेहऱ्यावर तेच ओळखीचं मंद आणि शांत हसू घेऊन देव उभा होता. हाय पूजाजी, देव हलक्या आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यात तीच रात्रीची चमक होती. माझे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने भरून आले. तो फक्त एक कॉन्ट्रॅक्ट शेफ नव्हता, तर माझ्या बाबांच्या जुन्या मित्राचा मुलगा होता, ज्याला स्वतःची पॅशन म्हणून कुकिंग आवडायची. तो मला न सांगता गेला होता, कारण त्याला थेट माझ्या आयुष्यात अधिकृतपणे प्रवेश करायचा होता. माझ्या आयुष्याला मिळालेलं हे अनपेक्षित वळण माझ्या प्रेमाची एक नवीन आणि सुंदर सुरुवात होती.